नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आतापर्यंत आपण एक्सरसाइज तुमची 2.2 कंप्लीट केली होती. एक मिनिट. ओके, 2.2 आपण कंप्लीट केली होती. आता आपला पुढचा पॉइंट आहे त्याच्यातला सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहे? सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण कोणत्या पद्धतीने? बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे की आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय आहे ते आपल्याला अगोदर समजून घ्यायला लागेल. म्हणून बघा, तुमच्या पेज नंबर 37 वरती एक कन्व्हर्सेशन तुम्हाला दिलेलं आहे टीचर आणि स्टुडंट मध्ये. त्या टीचर म्हणतायत की x² + 10x. बघा काय सांगतायत टीचर, x² + 10x + 2 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही? ओके, तर स्टुडंट द्यायला आन्सर देतात की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पण टीचरने परत विचारलं की हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याचे सोल्युशन्स काय हे तुम्हाला फाइंड आउट करता येतील का? तर मुलांनी सांगितलं की नाही, याला फाइंड आउट करता येणार नाही. कारण का? बघा, जे आपण मेथड शिकलोय मागची फॅक्टरायझेशन, जे आपण फॅक्टरायझेशन मेथड शिकलोय त्याच्यामध्ये याचं मल्टिप्लिकेशन जी कॉन्स्टंट थिंग आहे 2, याचं हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि जी मिडल टर्म आहे 10 ती काय आली पाहिजे, तुमची ऍडिशन आली पाहिजे. आता 2 मल्टिप्लिकेशन आली पाहिजे अशा कोणत्या गोष्टी आहेत? तर 2 × 1. ओके, 2 चे फॅक्टर काय? फक्त 2च तुमचे 2 चे फॅक्टर आहे कारण 2 इज अ प्राइम नंबर, हेच फॅक्टर आहे. पण याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तुमची 10 येत नाही. मग तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल का फॅक्टरायझेशन मेथडनी? तर हे तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करता येणार नाही. मग ज्या वेळेस आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करता येत नाही, ओके, पण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्यांचे आन्सर काहीतरी असणार आहे. म्हणून मग पुढची मेथड आहे आपल्याला कोणती? तर कंप्लीटिंग द स्क्वेअर. मग कंप्लीटिंग द स्क्वेअर मध्ये काय करायचं असतं? बघा, हेच एक्झाम्पल आपण घेऊया. हेच एक्झाम्पल अगोदर सुरुवातीला सॉल्व्ह करूया की कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये काय करायचं असतं. बघा, एक्झाम्पल मी घेतोय. एक्झाम्पल x² + 10x + 2 = 0. हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं की सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व म्हणजे काय? x ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. मग कंप्लीटिंग स्क्वेअर जर तुम्हाला करायचं असेल तर नेमकं काय करायचं? कंप्लीटिंग स्क्वेअर करताना सर्वात अगोदर करायचं की हा जो x असतो, ओके, आपला जनरल फॉर्म काय? ax² + bx + c = 0. परंतु जर तुम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला इथे a नकोय. म्हणजे आपला जनरल फॉर्म काय पाहिजे कंप्लीटिंग स्क्वेअर साठी? ओके, हा जो तुमचा कंप्लीटिंग स्क्वेअर आहे या कंप्लीटिंग स्क्वेअर साठी तुमचा जनरल फॉर्म पाहिजे x² + bx + c = 0. म्हणजे हा जो तुमचा a असणार आहे, ओके, हा जो तुमचा a असणार आहे तुम्हाला काय करायचं? इथून कट करायचं आहे. मग इथून कट करायचं म्हणजे काय? ऑल ओव्हर टर्मला a ने काय करायला लागेल? तुम्हाला डिवाइड तिथे करायला लागणार आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता ऑलरेडी तुम्हाला a ची व्हॅल्यू दिलेली आहे, a तुमचा 1 दिलेला आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही. दुसरी स्टेप असते आपली. पहिली स्टेप काय सांगितली? इथे आपल्याला a नको म्हणजे x², फक्त आपला इथे काय पाहिजे? x² असला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे. ही स्टेप झाल्यानंतर तुमची पुढची स्टेप आहे की हा जो कॉन्स्टंट असतो त्याला राईट हँड साइडला टाकायचा. म्हणजे हा होईल तुमचा x² + 10x. हा +2 इकडे जाताना काय होईल? -2. बघा, कंप्लीटिंग स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं? कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोणता? a + b ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा आपण इथे म्हणूया x + a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणूया, किंवा लक्षात घेण्यासाठी a + b ब्रॅकेट स्क्वेअर ही बायनॉमियल आहे. याचा स्क्वेअर जर आपण केला तर काय होतो? a² + 2ab + b² असा तुमचा फॉर्म्युला तयार होतो. याला म्हणतो आपण कंप्लीटिंग स्क्वेअर. मग हीच मेथड आपल्याला इथे वापरायची आहे. म्हणजे ही जी टर्म आहे हिला आपल्याला कन्वर्ट करायचे ह्या टर्म मध्ये. ओके, जेणेकरून आपल्याला आन्सर काय येईल? हे इकडचं. म्हणजे ह्या टर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कंप्लीटिंग स्क्वेअर करताना. मग ह्या टर्म मध्ये पहिलं काय? पहिल्या टर्मचा स्क्वेअर. ओके, इथे आपल्याकडे आहे. दुसऱ्या टर्म मध्ये काय? 2ab. दुसऱ्या टर्म मध्ये काय दिलाय? 2 दिलेला आहे, a दिलेला आहे आणि b दिला आहे. आता जर तुम्ही विचार केला x² म्हणजे इथे काय तुमचा हा a आहे, किंवा समजण्यासाठी आपण याला असं लिहूया x + a ब्रॅकेट स्क्वेअर = x² + 2
xa प्लस a स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे लिहूया. म्हणजे बघा आता x स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर करतोय. मग इथे मधल्या टर्म मध्ये काय पाहिजे, 2 पाहिजे. मधल्या टर्म मध्ये काय पाहिजे, 2 पाहिजे. आपल्याकडे आहे का, नाही. मग 2 जर पाहिजे असेल, इथे जर तुम्हाला ऍड करायचा आहे तर तुम्ही काय करणार आहे, सिंपल आणि सोपं, अगदी अतिशय सोपं सांगतोय. कंप्लीटिंग स्क्वेअर करताना काय करायचं, सर्वात अगोदर तुम्हाला इथे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय पाहिजे, आपल्याला 1 पाहिजे, तो करून घ्यायचा. त्याच्यानंतर कॉन्स्टंट इकडे बाजूला. ओके, कॉन्स्टंट जे आहे ते काय करायचं, राईट हँड साइडला टाकायचं. त्याच्यानंतर काय करायचं, जी मिडल टर्म आहे तिला कसं स्प्लिट करायचं बघा. आपल्याला काय पाहिजे, मिडल टर्म मध्ये 2 पाहिजे. काय पाहिजे, 2 पाहिजे. मग काय करणार, हा x स्क्वेअर मी असाचा असा लिहिला. 2 पाहिजे मग 2 लिहिला, पाहिजे ना, मग लिहून टाका. ओके, त्याच्यानंतर मी लिहिला x मी अगोदर लिहितो. ओके, त्याच्यानंतर लिहिला मी हा 10. ओके, आता इक्विव्हॅलेंट झालं का, इक्विव्हॅलेंट झालं का तुमचं, नाही झालं, कारण इथे आपण 2 ऍड केला. मग हा जर तो आपण जो मल्टिप्लाय केला आहे तर तो कट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तो डिवाइड करायला लागेल. म्हणून हा 10 ला मी काय केलं, तो डिवाइड केला. म्हणजे सिंपल काय करायचं, इथे तुम्हाला 2 ऍड करायचा आहे आणि जो पण काही इथला मधला तुमचा कोएफिशिएंट असेल त्याला काय करायचं आहे, 2 ने डिवाइड करायचा आहे. इथे 2 ऍड केला, इथे 2 ने त्याला डिवाइड केलं, दुसरं काहीच करायचं नाही. ओके, मग आता हा काय झाला तुमचा x स्क्वेअर प्लस 2, हा तुमचा x, आणि 10/2 म्हणजे काय, तर 5 इज इक्वल्स टू मायनस. ओके, लक्षात आलं, अतिशय सोपं आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर करताना तुमच्या बुक मध्ये जी मेथड आहे ती जर तुम्ही वापरली तर तुमचं खूप कन्फ्युजन होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मिडल टर्मला काय करायचं, पहिला कॉन्स्टंट तिकडे फेकायचा, जी मिडल टर्म होती त्याच्यामध्ये तुम्ही त्याला मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने त्याला डिवाइड करायचं. 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने त्याला आपण डिवाइड केलं. ओके, मग आपल्याला हे मिळालं 2 * x * 5. ओके, आता बघा हा झाला तुमचा इथपर्यंत की x स्क्वेअर 2ab, x स्क्वेअर 2ab, बघा a स्क्वेअर आणि 2ab आपल्याला मिळाला. ओके, आता पुढे काय, शेवटी a स्क्वेअर आहे, म्हणजे जी a होती आपली, म्हणजे जी सेकंड टर्म होती, किंवा वरती जर पाहिजे b चा स्क्वेअर, जी दुसरी टर्म आहे आपली तिचा काय असतो, स्क्वेअर असतो. म्हणून हा जो 5 आहे, ओके, हा जो 5 आता आपल्याला मिळाला आहे, 10/2 करून जो 5 आपल्याला मिळालेला आहे त्याचा आपण काय करणार आहे, स्क्वेअर इकडे पण ऍड करणार आणि इकडे सुद्धा ऍड करणार. म्हणजे कसं बघा, हा x स्क्वेअर प्लस 2 into x into 5 प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू हा -2 प्लस 5 स्क्वेअर ऍड केला. आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण काय करतो, ते ऍड करत चाललेलो आहे. ओके, म्हणजे हा आला तुमचा a स्क्वेअर, बघा असं जर मी याला लिहायचं म्हटलं तर हा आला तुमचा बघा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बघा हा x a स्क्वेअर आला, हा 2, x म्हणजे तुमचा काय a, ओके, आणि 5 म्हणजे काय आला b, आणि हा 5 चा आपण स्क्वेअर घेतलेला आहे. इज इक्वल्स टू काय येतो आपला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजे आपण याला लिहिताना काय लिहिणार, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल, x, a म्हणजे काय तुमचा x, b म्हणजे काय तुमचा 5, म्हणजे हा 5 स्क्वेअर दिला b स्क्वेअर असतो, म्हणून हा आला तुमचा 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू इकडे काय राहील, -2 प्लस 5 स्क्वेअर काय होतो तुमचा 25. वाटलं त्याला आपण कंपेअर विथ. बघा तुमच्या बुक पेक्षा मी डिफरंट मेथड तुम्हाला शिकवतोय, सोपी आहे. आता x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आहे तुमचा, हा -2 + 25 काय, बघा हा x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज, हा -2 आणि +25 काय आला तुमचा 23. आपल्याला व्हॅल्यू काय असली पाहिजे 1 ची, म्हणजे हा जर आपण ह्या दोन्ही टर्मला जर आपण स्क्वेअर रूट केलं, ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर केलं तर काय होईल, इकडचा हा जो x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो स्क्वेअर तुमचा निघून जाणार आहे. म्हणजे राहील काय, बघा याला मी म्हटलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, म्हणजे x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 23 आहे. म्हणजे याचा स्क्वेअर राहील, म्हणजे हा काय आहे तुमचा x + 5 राहील. ओके, आणि हा जो 23 याचा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर तो काय तुमचा स्क्वेअर रूट ऑफ 23. परंतु स्क्वेअर रूट ऑफ 23 याचा साइन काय असणार आहे, तर याचे दोन साइन प्लस और माइनस
कारण का आता मी हा 25 घेतला, 25 कशाचा स्क्वेअर आहे, 25 कशाचा स्क्वेअर आहे, तर 5 चा स्क्वेअर आहे, फक्त 5 चा आहे का, 5 चा पण स्क्वेअर आहे. ओके, आणि तुमचा -5 चा पण तो स्क्वेअर आहे. म्हणजे 25 ला आपण लिहिताना काय लिहू शकतो, ओके, लिहिताना काय लिहू शकतो, 5 स्क्वेअर किंवा -5 स्क्वेअर, म्हणजे 5 पण आहे, सॉरी प्लस पण आहे आणि मायनस पण आहे, म्हणून इथे आपण काय घेतलं आहे, प्लस और मायनस 23. इथपर्यंत आले. मग याच्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे x ची व्हॅल्यू पाहिजे. मग आपण म्हणणार ते टेकिंग पॉझिटिव्ह किंवा टेक पॉझिटिव्ह आणि इकडे म्हणणार टेक निगेटिव्ह. बघा, मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे +23 इकडे घ्यायचं आणि -23 इकडे घ्यायचं. मग हा x + 5 = √23 or हा होईल x + 5 = -√23. हा +√23 तो -√23, म्हणजे हा काय तुमचा +5 इकडे जाताना होईल मायनस. x = √23 - 5. ओके, और इकडे होईल x = -√23 - 5. ओके, लक्षात आलं. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाही. म्हणजे आपलं जे सोल्युशन आलं. ओके, देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, the roots of given quadratic equation are काय आलं, तर √23 - 5 and पुढचा -√23 - 5. ओके, अशा प्रकारे हे आलेलं आहे. काही याच्यामध्ये अवघड असं नाही. बघा, अतिशय सोपं आहे. काय केलं आपण सुरुवातीला, तर हा जो x होता, x² चा कोएफिशिएंट आपण 1 आणला, इथे ऑलरेडी 1 होता, त्याच्यामुळे ही स्टेप आपली इथे स्किप झाली. त्याच्यानंतर दुसरं काय केलं, हा जो +2 होता, कॉन्स्टंट होता, त्याला आपण राईट हँड साइडला घेऊन गेलो. त्याच्यानंतर मधली जी टर्म आहे तुमची, त्याच्यामध्ये आपण 2 मल्टिप्लाय केलं आणि 2 ने डिवाइड केलं. जास्त डोकं लावायचंच नाही, काय केलं काय नाही. प्रत्येक जे पण एक्झाम्पल येईल कंप्लीटिंग स्क्वेअरचं, मधल्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने डिवाइड करून टाकायचं. अतिशय सिंपल होऊन जाईल. मग ते झाल्यानंतर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली. ओके, मग b ची व्हॅल्यू मिळाली म्हणून आपण काय केलं, त्या b चा स्क्वेअर इकडे लेफ्ट हँड साइड मध्ये पण ऍड केला आणि राईट हँड साइड मध्ये पण आपण तो ऍड केलेला आहे. ओके, मग ते असेल. त्याच्यानंतर कंपेअर केलं, कंपेअर केल्यानंतर आपण बायनॉमियलचा स्क्वेअर इथे घेतला आणि याला सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आता आपण बघणार तुमचा एक्सरसाइज 2.3 मधला क्वेश्चन नंबर 1 लिहून घ्या, लिहूनच घ्या. ओके, आता आपण बघूया तुमचा प्रॅक्टिस सेट जी आहे 2.3 त्याचा क्वेश्चन नंबर 1. ओके, त्यातला फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे. काय म्हटलं फर्स्ट मध्ये बघूया, दिलाय x² + x - 20 = 0. बघा, प्रॅक्टिस सेट 2.3 मधला पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलाय x² + x - 20 = 0. x² + x - 20 = 0. मग सर्वात अगोदर मी काय सांगितलं, कशा प्रकारे सॉल्व करायचं, काय सांगितलेलं आहे, तर जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला अगोदर काय करायचं, राईट हँड साइडला घेऊन जायचं. ओके, म्हणजे आपण लिहू शकतो देअरफॉर x² + x = 20. हा -20 तिकडे जाताना काय झालं, +20. दुसरी स्टेप काय सांगितली होती, जी मिडल टर्म आहे, काय आहे, जी तुमची मिडल टर्म आहे, तिला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने डिवाइड सुद्धा करायचं. मग काय केलं, देअरफॉर हा x² ॲज इट इज ठेवला. ओके, नंतर प्लस ह्या x ला 2 ने मल्टिप्लाय केलं. ओके, आणि परत काय केलं, 2 ने डिवाइड केलं. मग अपॉन 2 लिहायच्या ऐवजी काय लिहितो, इनटू अपॉन 2. ओके, सिंपल. मग इज इक्वल्स टू हा आला तुमचा 20. ओके, मग आपल्याला हा मिळाला b. ओके, अपॉन 2 केला, अपॉन 2 केल्यानंतर आपण मध्य कोएफिशिएंटला बघा इथे 1 अपॉन 2 काय केला, तर x चा कोएफिशिएंट काय इथे 1, 2 ने मल्टिप्लाय केलं, x चा कोएफिशिएंट काय इथे 1, मध्य कोएफिशिएंटला आपण 2 ने डिवाइड केलं. ओके, कारण हा 2 तुमचा कॅन्सल होईल, फक्त x राहील, म्हणजे आपल्याला मिळून गेलं.
आता 2 ने आपण डिवाइड केलंय म्हणजे ज्या टर्मला आपण 2 ने डिवाइड केलं ते मिळालं आपल्याला b. मग b मिळाला तर b चा स्क्वेअर काय करतो आपण दोन्हीकडे ऍड करतो म्हणजे हा x² + 2 * x * 1/2 आला त्याच्यानंतर प्लस 1/2 स्क्वेअर इज इक्वल्स टू हा 20 प्लस 1/2 स्क्वेअर. काहीच केलं का वेगळं अजिबात नाही. मग याला म्हटलं कंपेअर विथ. मग कंपेअर विथ कशासोबत कंपेअर केलं a² + 2ab + b² इज इक्वल्स टू a + b ब्रॅकेट स्क्वेअर सोबत v घे. मग काय मिळेल आपल्याला जर असं केलं तर याचा अर्थ काय झाला ही पूर्ण जी टर्म आहे ती काय आहे तुमची a म्हणजे हा x प्लस b म्हणजे हा तुमचा 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण a² + 2ab + b² इज इक्वल्स टू a + b ब्रॅकेट स्क्वेअर. मग ह्या पूर्ण वरून आपण लिहिलं x प्लस हा 1/2 जो स्क्वेअर आहे पहिल्या टर्मचा स्क्वेअर आणि दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर जो आहे त्यांना आपण लिहून ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलं आणि इज इक्वल टू काय राहिलं 20 प्लस हा 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर झाला 4. ओके अतिशय सिंपल आहे. अतिशय सिंपल आहे. याला तुम्हाला सॉल्व करायचं मग कसं सॉल्व करणार हा तुमचा x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ओके याला तुम्हाला काय करायचे एडिशन करायची म्हणजे बेस से इथे 4 इथे 4 आला पाहिजे म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे हा 4 * 20 + 1 आणि हा 4 काय आला तुमचा कॉमन आला आता अपॉन 2 म्हणजे काय आला हा बघा x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 * 20 80 + 1 81 अपॉन 4. ओके मग आपल्याला काय करायचं x ची व्हॅल्यू म्हणून काय म्हणतात टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय आला x + 1/2 झाला इज इक्वल्स टू हा झाला तुमचा प्लस और मायनस √81 अपॉन 4 म्हणजे √81 कशाचा रूट आहे सॉरी 81 चा रूट काय तर तो होईल तुमचा 9. ओके आणि 4 चा रूट काय तर 2 आणि हा प्लस और मायनस हा झाला तुमचा प्लस और मायनस म्हणजे हा x + 1/2 इज इक्वल. मग आता एक घ्यायचा पॉझिटिव्ह आणि एक घ्यायचा निगेटिव्ह. अतिशय सोपं आहे. तुम्हाला वाटत असेल कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड खूप अवघड आहे तुम्ही याच्या अगोदर जे शिकलात त्याच्यावर फक्त इथे कन्वर्जन करायचं इथे झालं की विषय संपला. जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढं सोपं आपल्याला हे जाणार आहे. पण टेक पॉझिटिव्ह टेक निगेटिव्ह दोघे घेऊन टाकले म्हणजे हा आला तुमचा आता देयरफॉर x + 1/2 इज इक्वल्स टू प्लस घेतला म्हणजे 9/2 इकडे x + 1/2 इकडे घेतला मायनस म्हणजे -9/2 म्हणजे काय x इज इक्वल्स टू 9/2 हा प्लस 9/2 इकडे जाताना सॉरी प्लस 1/2 इकडे जाताना -1/2 म्हणजे आला x इज इक्वल्स टू 9 - 1 8/2 म्हणजे x इज इक्वल्स टू 4. x ची व्हॅल्यू काय मिळाली 4 आणि इकडे काय मिळाले हा तुमचा r हा तुमचा x इज इक्वल्स टू -9/2 आणि हा प्लस 1/2 इकडे जाताना काय होईल -1/2 म्हणजे x इज इक्वल्स टू -9 - 1 -10/2 x इज इक्वल्स टू -5. ओके म्हणजे आन्सर काय आला आपलं देयरफॉर the roots of given quadratic equation are is 9 are काय 4 and -5. अशा प्रकारे तुमचा हा प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट कंप्लीट झालेला आहे. आता आपण बघूया याच्यातला क्वेश्चन नंबर सेकंड. व्हिडिओ पॉज करून हा क्वेश्चन प्रॉब्लेम तुम्ही लिहून घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला हे व्हिडिओ क्लिअर दिसत नसतील तर याच्यावरती पर्याय आपल्याकडे आहे. YouTube ला जायचं ओके माझं जे चॅनल आहे स्वप्नील एच कोतरकर म्हणून ते सर्च करायचं नसेल सापडत तर मला लिंक मागायची ओके आणि हे व्हिडिओ बघायचे तुमचे क्लिअरिटी ऍडजस्ट करून ठीक आहे. तर चला आता आपण बघूया तुमचा पुढचा प्रॉब्लेम. हा तुम्ही लिहून घेतला असेल नसेल लिहिला तर व्हिडिओ
काही सेकंदासाठी पाठीमागे घेऊन जा आणि परत व्हिडिओ पॉज करून हा प्रॉब्लेम लिहून घ्या. ओके, तर चला आता आपण बघणार आहे याच्या मधला तुमचा प्रॉब्लेम नंबर सेकंड. ओके, याच्यात तुम्हाला सेकंड दिलाय x² + 2x - 5. अतिशय सोपा आहे बघा. x² + 2x - 5 = 0. असं बघून काय करायचं, जो फर्स्ट टर्म आहे x² त्याचा कोएफिशिएंट 1 करायचा. इथे ऑलरेडी तुमचा कोएफिशिएंट 1 दिलेला आहे म्हणून इथे करायची गरज नाही. दुसरी टर्म ही कॉन्स्टंट जो आहे तो राइट हँड साइडला टाकायचा. म्हणजे हा x² + 2x हा -5 कडे जाताना झाला +5. नंतर तिसरी स्टेप जी मिडल टर्म आहे तिला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने डिवाइड करायचं. ओके, म्हणजे हा आला तुमचा 2x, याला काय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार. काहीच टेन्शन घ्यायची बघा. x² प्लस 2 ने मल्टिप्लाय केलं. ओके, हा x लिहिला, जो तुमचा कोएफिशिएंट आहे तो कोएफिशिएंट लिहिला आणि त्याला 2 ने डिवाइड करून टाकला = 5. मी याला सोप्या पद्धतीने लिहू शकतो पण तुम्हाला समजण्यासाठी मी प्रत्येकच म्हणतोय 2 ने मल्टिप्लाय करा आणि 2 ने डिवाइड करा. ओके, मग बघा देअरफॉर हा तुमचा x² प्लस हा 2 * x * 2/2 काय झाला 1 प्लस = 5. म्हणजे जो b आहे तो आपल्याला काय मिळाला आता इथे 1 मिळाला. ओके, कोएफिशिएंटला 2 ने डिवाइड केल्यानंतर जे मिळतं त्याचा आपण काय करतो स्क्वेअर घेतो आणि दोन्ही साइडला काय करतो प्लस करत असतो. म्हणजे हा तुमचा x² प्लस 2 * x * 1 प्लस 1² = 5 प्लस 1². बघा सिंपल. मग हे झालं. मग काय म्हणतो बरं देअरफॉर कम्पेअर विथ. मग कम्पेअर विथ केलं. ओके, कम्पेअर केल्यानंतर कसोबत a² + 2ab + b² सोबत कम्पेअर केलं. म्हणजे हा काय तुमचा परत = हा झाला तुमचा a + b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे b गेट. याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर a + b ब्रॅकेट स्क्वेअर. a काय तुमचा x, b काय तुमचा 1 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर इकडे काय राहिले 5 प्लस 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे काय झालं 6. याचा अर्थ काय हा झाला तुमचा x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 6. आपल्याला व्हॅल्यू आहे x ची म्हणून काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट. याचे आपण स्क्वेअर रूट घेतले तर हा तुमचा x + 1 आणि हा =6 आहे तो प्लस और मायनस √6. प्लस और मायनस काय घेतो ते आपलं 9th मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. असं असेल तर आपण काय करतो इकडे टेक पॉझिटिव्ह आणि इकडे टेक निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह जर घेतलं तर काय ना x + 1 =√6. निगेटिव्ह घेतलं तर x + 1 -√6. मग आता बघा हा x पाहिजे म्हणून हा √6 हा +1 इकडे जाताना -1. हा आला तुमचा x ची व्हॅल्यू. इकडून काय x = -√6 +1 इकडे जाताना -1. ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. म्हणजे देअरफॉर द रूट्स ऑफ given quadratic equation are काय आहे तर √6 -1 ओके and -√6 -1. ओके, अशा प्रकारे हे तुमचं इथे आलेलं आहे. अशा प्रकारे आता दुसरा प्रॉब्लेम सुद्धा इथे आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या प्रॉब्लेमकडे. तिसऱ्या प्रॉब्लेमकडे वळण्या अगोदर हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घ्या. तर चला आता बघूया आपण आपला पुढचा प्रॉब्लेम थर्ड नंबर. बघा थर्ड प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला अतिशय सोपा दिलेला आहे. काय दिलाय बघूया. कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड अतिशय सोपी आहे. फॅक्टरायझेशन पेक्षा सुद्धा फॅक्टरायझेशन मध्ये विचार करायचा की तुमचं हे कुठे गेलं, मल्टिप्लिकेशन काय येते, ऍडिशन काय येते, बरोबर आहे. फॅक्टर शोधा, डोक्याला लहान तुमचं कारण तुमचे पाढे तर पाठ नाहीये, टेबल तुमचे लहान नाहीये, त्याच्यामुळे अडचण येतात. तिसरं तुम्हाला दिलंय
m square minus 5m is equals to minus 3. ओके, याच्यात तर आपल्या दोन स्टेटांनी स्किप करून टाकले आहे. बघा कोणत्या, पहिली स्टेप असते की पहिली जी टर्म आहे स्क्वेअरची टर्म आहे, तिचा कोएफिशियंट 1 पाहिजे, इथे 1 आहे. दुसरी टर्म असते आपली की कॉन्स्टंट, आपण काय करतो राईट हँड साइडला, तो पण त्यांनी ऑलरेडी राईट हँड साइडला तुम्हाला दिलेला आहे. मग देअरफॉर हा काय होईल, m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल्स टू मायनस 3. म्हणजे जी मिडल टर्म आहे तिला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग 2 ने मल्टिप्लाय केलं, हा m लिहिला, जो कोएफिशियंट आहे त्याला कशाने डिवाइड केलं, परत 2 ने डिवाइड केलं. ओके, इज इक्वल्स टू मायनस 3. मग आता आपल्याला ही टर्म मिळाली. ओके, 2 ने डिवाइड केलेली टर्म मिळाली, जिला डिवाइड केले तिचा काय करतो आपण, स्क्वेअर लेफ्ट हँड साइड राइट हँड साइडला ऍड करतो. म्हणजे हा होईल तुमचा m स्क्वेअर मायनस 2 into m into 5/2 plus 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 3 plus 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. सोपं आहे ना. पुढे काय होईल, हा देअरफॉर हा तुमचा m स्क्वेअर into 2 सॉरी m स्क्वेअर मायनस 2 into m into 5/2 plus 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर, याला काय करतो आपण, कंपेअर विथ a square plus 2ab plus b square is equals to a plus b ब्रॅकेट स्क्वेअर b गेट. काय मिळतं मग आपल्याला, याच्यावरून a म्हणजे m प्लस b, b म्हणजे काय तुमचा, बघा हा काय तुमचा प्लस येईल का मायनस येईल, याच्यावर तुम्ही विचार केला काही. आता ही जी टर्म तुमची येणार आहे, प्लस येणार आहे का मायनस येणार आहे हे गरजेचं आहे. कारण का, आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये जी ही टर्म येत होती मिडल, ओके, ती काय होती, प्लस येत होती. इथे काय आहे तुमची, ती मायनस आलेली आहे. म्हणजे याला कंपेअर करताना आपल्याला काय लागणार आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर सोबत, म्हणजे तो येणार तुमचा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. मग ज्यावेळेस तुमची मिडल टर्म काय असते, ज्यावेळेस तुमची मिडल टर्म असते मायनस, त्यावेळेस इथे काय लागतो तुम्हाला मायनस, म्हणून इथे येणार m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 3. इकडे हा प्लस 5 चा स्क्वेअर 25, 4 चा सॉरी 2 चा स्क्वेअर 4. अशा प्रकारे इथे मायनस का लक्षात घ्या, इथे मिडल टर्म काय आली तुमची मायनस, कारण मग फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर चा काय a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, त्याच्यामुळे हे आलं. मग असं आलं, त्याच्यानंतर काय करतो आपण याचा टेकिंग स्क्वेअर रूट, इथे म्हणतो टेकिंग स्क्वेअर रूट. मग याचा स्क्वेअर रूट जर घ्यायचा तर हा होईल तुमचा m मायनस 5/2, m मायनस 5/2. ओके, इज इक्वल्स टू मायनस 3. कसं आहे आता, याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, सॉरी स्क्वेअर रूट घ्यायच्या अगोदर आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया, म्हणजे सोपं आहे. m मायनस 5/2 सॉरी ही स्टेप जी होती ती स्किप करत होतो. याचा बेस सेट करायला गेलो म्हणजे याला 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. तर 4 ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल मायनस 3 into 4 आणि हा प्लस 25 आणि यांचा बेस होईल एकच, म्हणजे तो येईल 4. म्हणजे हा काय तुमचा m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 3 into 4 मायनस 12 प्लस 25 अपॉन 4. अब मायनस 12 प्लस 25 काय म्हणजे 25 मायनस 12 तो होतो तुमचा 13, म्हणजे आला तो 13 अपॉन 4. म्हणजे काय आला m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 13 अपॉन 4. मग टेकिंग स्क्वेअर रूट, काय स्क्वेअर रूट घेतल्यानंतर m मायनस 5/2 इज इक्वल्स टू प्लस और मायनस रूट ऑफ 13 अपॉन 4. ओके, रूट ऑफ 13 अपॉन 4. तो बघा हा जो रूट ऑफ 13 अपॉन 4 आहे, तुम्ही याला असंच ठेवू शकता किंवा मग असं पण लिहू शकता, प्लस और मायनस हा रूट ऑफ 13 आणि 4 चा रूट काय येतो, 4 चा रूट येतो 2. म्हणजे हा होईल तुमचा m मायनस 5/2 इज इक्वल्स टू प्लस और मायनस 13 अपॉन 2 रूट ऑफ 13 अपॉन 2. मग इथे म्हणणार टेक पॉझिटिव्ह
आणि इकडे म्हणणार एक निगेटिव्ह. मग इकडे पॉझिटिव्ह लिहा m minus 5/2 is equals to root of 13 upon 2. root of 13 upon 2 म्हणजे हा होईल m is equals to root of 13 upon 2. ओके, आणि हा -5/2 इकडे जाताना +5/2 म्हणजे हा बेस सेम असल्यामुळे m is equals to root of 13 plus 5 upon 2. ही एक व्हॅल्यू मिळाली. दुसरी बघूया काय मिळते. दुसरी मिळून काय मिळणार आहे, प्लसच्या ऐवजी इथे काय होणार आहे, फक्त हा मायनस होणार आहे. बघा टेक निगेटिव्ह म्हणजे हा होईल m-2 इकडे लिहितो m minus 5/2 is equals to निगेटिव्ह सांगितलं minus root of 13 upon 2. पुढे हा होईल मग m is equals to minus root of 13 upon 2. ओके, आणि -5/2 जाताना इकडे +5/2. मग therefore हा m is equals to काय होईल, बेस सेम आहे minus root of 13 plus 5 upon 2. अशा प्रकारे हा इथे तुमचा कंप्लीट झालेला आहे. दोन रूट मिळाले तुम्हाला कोणकोणते, तुमचा रूट ऑफ 13 plus 5 upon 2 आणि तिकडे रूट ऑफ काय आला तो मायनस रूट ऑफ 13 plus 5 upon 2. मग आन्सर काय येणार, therefore the roots of the given quadratic equation are root of 13 plus 5/2 आणि minus root of 13 plus 5/2. अशा प्रकारे इथे आपलं हे कंप्लीट झालेलं आहे. तर बघा याच्यामध्ये चेंजेस काय होते, फक्त इथे प्लसच्या ऐवजी तो मायनस म्हणून आपण इथे वापरला हा फॉर्म्युला. ओके, हा फॉर्म्युला इथे वापरला. प्लस होता त्याच्यासाठी आपण दोन एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेले होते. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. तुमचे 3 प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे आणि एक चौथा प्रॉब्लेम म्हणजे जो आपण तुमचा तुम्हाला बुक मध्ये दिला होता तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. अशा प्रकारे आपण इथेच थांबतोय. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपण 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. पुढचे 3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार